वेलकम ऑल. आजचं आपलं आम्ही उद्योगिनीचं सेशनला आपण सुरुवात करूया. आज आपलं सेशन देआसराच्या डॉक्टर ज्योती गोगटे ह्या मेंटॉर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सो ओळख करून देण्याची विनंती मी आम्ही उद्योगिनीच्या आपल्या अध्यक्ष मीनल महाडिकर यांना करते. नमस्कार ज्योती, थँक्यू सो मच. ज्योती, डॉक्टर ज्योती हा माझ्या मैत्रीण असल्यामुळे सॉरी मी एकदम ज्योती म्हणून म्हटलं, पण टुडे यू आर माय गेस्ट, सो आय शुड से डॉक्टर ज्योती टू आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान. थोडक्यात मी आम्ही उद्योगिनीची आधी माहिती सांगते. आमच्या शुभांगी तिरोडकर या वाशीच्या हेड आहेत, परंतु हॅपी टू से शी इज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. त्यामुळे वेलकम टू शुभांगी, वेलकम टू गौरी आणि ऑल अदर मेंबर्स. सगळे आहेतच, परंतु मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि थँक्स टू वैशाली, कारण देआसराच्या वैशालीमुळे आज ज्योती तुझी आणि माझी भेट होतीये. थँक्यू टू वैशाली. बिकॉज ऑफ यू टुडेज सेशन वी आर कंडक्टिंग अँड वी आर गोइंग टू पुट इट ऑन आवर युट्यूब चॅनल. ज्योती, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानला बरोबर 25 वर्ष पूर्ण झाली आणि आत्ताच या 8 मार्चला. आणि 25 वर्ष आम्ही दरवर्षीच आमची कॉन्फरन्स असते. यावर्षी पहिल्यांदा झाली नाही, परंतु आम्ही दरवर्षी 8 मार्चच्या आधीचा रविवार, विच एव्हर इज द फर्स्ट संडे, वी आर सेलिब्रेटिंग इट. नेक्स्ट टाइम आय वुड बी हॅपी इफ यू आर देअर ॲज अ, जे आम्हाला स्पीकर म्हणून तू आलीस तर खूप आवडेल. तर बेसिकली पूर्ण दिवसभराची कॉन्फरन्स असते आणि त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वी आर देअर. आणि महाराष्ट्र, गोवा आणि दुबई या ठिकाणी आमची जवळजवळ 16 सेंटर्स आहेत. इवन वी आर देअर इन बँगलोर ऑल्सो. तर त्यामुळे 16 सेंटर्सच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आणि आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची मॅगझिन आहे, त्रैमासिक आहे. आणि ते मॅगझिन मार्च महिन्यामध्ये आम्ही उद्योगिनी अवॉर्ड्स देतो आणि ती मात्र आम्ही रिजनल लेवलला देतो. वी गिव्ह नॉट टू द फर्स्ट जनरेशन, सॉरी, वी गिव्ह द अवॉर्ड टू द फर्स्ट जनरेशन लेडी एंटरप्रेनर, कारण एस्टॅब्लिश बिझनेस पर्सनॅलिटीला देत नाही, म्हणजे सेकंड जनरेशन वाल्यांना आम्ही देत नाही. तर ते पहिलं. आणि 0 टू हिरो बनलेल्यांना आम्ही शक्यतोवर अवॉर्ड देतो. आणि त्यावेळेला पहिल्या मार्च महिन्यातल्या पहिल्या रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत हा कार्यक्रम असतो आणि खूप चांगला असतो. आम्ही तिथे नाश्ता, 2 चहा, जेवण आणि जाताना पुस्तक रिटर्न गिफ्ट म्हणून असं सगळं देऊन प्रत्येक जण खुश होऊनच जातं. कारण बस घेऊन, पुण्याहून तर बस घेऊन 2-2 बसेस सुद्धा असतात पुण्याहून. तर असे पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, देन गोवा, मडगाव, पणजी असे सगळीकडनं, इवन बँगलोरहून सुद्धा बायका येतात, दुबईहून सुद्धा येतात. तर अशा तऱ्हेने सगळी, मुंबईतच आमची 5 ते 7 सेंटर्स आहेत. कारण मुंबई मोठी असल्यामुळे पूर्वी फक्त मुंबईमध्ये दादरला होतं, परंतु आता वाशीचं सेंटर वेगळं आहे, कल्याण डोंबिवलीचं वेगळं आहे, ठाणा वेगळं आहे. कारण आता मुंबई खूप मोठं असल्यामुळे वी डोंट वॉन्ट टू ट्रॅव्हल. बट या पॅन्डेमिक मध्ये हॅपी टू शेअर की यावेळेला आम्ही ऑनलाईन मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये बेसिकली ऑनलाईन मीटिंग्स मध्ये हे रेकॉर्डिंग होतं आणि त्याचं युट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही आता फेसबुक लाईव्ह करतो शुक्रवारी आणि ते खूप चांगल्या तऱ्हेने होतं. त्याचप्रमाणे शनिवारी ऑनलाईन टीचिंग, म्हणजे ऑफकोर्स आर्टशी रिलेटेड आम्ही शिकवतो. परवाच्या एका मीटिंग मध्ये आर्टिस्ट होती आउट ऑफ इंडियाची आणि शिकणारी पण एक जण दुबईहून जॉईन झाली होती. म्हणजे मला वाटतं पॅन्डेमिकने आपल्याला जग जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला करता येते. तर आता त्याचप्रमाणे आम्ही कन्झ्युमर शॉपी या ब्रँडनी आता आम्ही ऑनलाईन पोर्टल पण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्योगिनी आहेतच, पण त्याच्याबरोबर काही 40% उद्योजक सुद्धा आहेत. 60-40 हे पर्सेंटेज घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेने 9 ऑगस्टला आपले गरजे मराठीचे आनंद गानू यांच्या हस्ते आम्ही ओपनिंग केलं आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला सुद्धा आहे. आता ज्योतीबद्दल मी सांगते, कारण सगळं हे आम्ही उद्योगिनी बद्दल झालं. तर ज्योती, डॉक्टर ज्योती गोगटे ह्या स्वतः डॉक्टरेट आहेत आणि त्यांनी PhD केलेलं आहे फायनान्स मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मेंटॉर म्हणून काम करतात.
ते दे आसराच्या पण मेंटॉर आहेत आणि अटल इन्क्युबेशन सेंटरच्या पण त्या मेंटॉर आहेत. त्यामुळे आमचं पार्ला मॅनेजमेंट कॉलेज बरोबर आमचं टायअप आहे. तर त्यामुळे तिथे आम्ही एक कार्यक्रम करत असताना ज्योती मॅडम आलेल्या होत्या. त्यामुळे वेलकम टू ज्योती, डॉक्टर ज्योती, ऑन बिहाफ ऑफ आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान. आणि आपण आज जो विषय मांडणार आहे ते आपल्याला कर्ज कसं मिळवाल याच्याबद्दल ज्योती बोलणार आहे. तर त्यामुळे ज्योती, ओव्हर टू यू. ओके, थँक्यू मिनलताई. गोगटे मॅडमना हँडओव्हर करायच्या आधी 2 मिनिटं मी घेते सगळ्यांची. हा, दे आसराबद्दल तू बोल. दॅट इज मोर मी इम्पॉर्टंट. देआसराबद्दल नाही बोलणार आहे अजिबातच. बट एक आपल्याला देआसराच्या म्हणजे आजचं जे सेशन आहे बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम गोगटे मॅडम घेतात ते इंटरॅक्टिव्ह सेशन असतं आपलं. आणि त्या सेशन मध्ये काही ऍक्टिव्हिटीज करतो आपण. त्या ऍक्टिव्हिटीज ओपन होण्याकरता म्हणून आपल्याला रजिस्ट्रेशन आधी करायची होती. तर 2च मिनिटं आपण घेऊयात आणि रजिस्ट्रेशन करून घेऊयात. प्रकाश मला प्लीज रजिस्ट्रेशनची लिंक दे, जेणेकरून मी तुम्हाला दाखवते की हाऊ सिम्पल दॅट पेज इज. फक्त तुमचं नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर टाकायचा आहे. माझं स्क्रीन मी शेअर करते, एकच मिनिट. Especially, I have posted the link on messages. येस. Yeah. तर त्या मेसेज बॉक्स मध्ये जी लिंक टाकली आहे प्रकाशनी त्याच्यावरती मी क्लिक केलं आता. आणि आता इथे फक्त एवढेच डिटेल भरायचे आहेत. प्रत्येकीने प्लीज आता लगेच हे भरून घ्या, म्हणजे आपल्याला पुढच्या ऍक्टिव्हिटीज करता येणार आहेत. मी करून दाखवते माझ्या एंट्रीज सगळ्या इथे, म्हणजे तुम्हाला कळेल. इथे पिनकोड नंबर टाकायचा आहे. सो नाव टाकलं मी, फोन नंबर टाकला, 10 डिजिट नीट बघून टाका. तुमचा स्वतःचा ईमेल आयडी टाका, व्यवसायाचं नाव टाका आणि तुमचा व्यवसाय हा कुठल्या सेक्टर मधला आहे एवढंच टाका. आणि म्हणा की आय अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स, म्हणजे मग हे ओपन होणार आहे आपल्याला. आणि सबमिट करा, दॅट्स इट. हे केलं की तुम्हाला एक थँक्यू पेज येईल. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल असं. वैशाली, याच्यानंतर उशिरा जे जॉईन होतील त्यांच्यासाठी कसं करशील? आता ते काय वैशाली, आय थिंक लास्टला घेतलंस तरी चालेल. हो, मी परत सांगेन लास्टला एकदा, पण आता आधी करून घेतलं तर त्यांच्या ऍक्टिव्हिटीज. बर. तर असं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करा. कुणाला काही अडचण आली तर लगेच सांग. आय एम सपोज टू राईट डाऊन. स्पेशली यू नीड माय. नाही, तुम्ही चैतालींनी विचारलेलं बरं. उद्योजकांनी करा. येस विंदा, तुम्ही रजिस्टर केलंय असं म्हणताय. बाकीच्यांनी रजिस्टर करून घ्या, म्हणजे मग आपण रजिस्ट्रेशन केलं होतं काल आणि प्लस आता पण केलं आणि झालं. थँक्स. हो, थँक्यू सो मच. एक 5च मिनिटं घेऊयात आपण सगळ्यांची. आणि येस, आठवले, बोला मॅडम, काही शंका आहे? रजिस्ट्रेशन झालं की जरा थम्सअप वगैरे असं काहीतरी टाका मला चॅट विंडो मध्ये, म्हणजे मॅडम चालू करतील पुढे. मी माझं शेअर करू का तोपर्यंत? हो, चालेल. बाय दॅट टाइम मिनलताई, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी. आणि तुम्ही खूपच अनुभवी आहात या क्षेत्रातला. माझी तर अगदी नवीन सुरुवात आहे. आणि देआसराची सुरुवात कधी आहे पेक्षा इंडिव्हिज्युअली माझी अगदी नव्याने सुरुवात आहे. त्यामुळे थँक्यू फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी. मॅडम, एक 2 मिनिटं थांबूया गोगटे मॅडम. हा, जरा लोकांना करू का? हा, मला चॅट बॉक्स बघतेय मी. तुम्ही करून थांबलात तरी कसंही. कुणाला काही अडचण येत असेल रजिस्ट्रेशनला, 2-3 नवीन जॉईन झाले आहेत. इथे चॅट बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, याच्यावर क्लिक करून फक्त नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि तुमच्या बिझनेसचं नाव एवढं टाकून प्लीज रजिस्टर करा, म्हणजे पुढच्या ऍक्टिव्हिटी चालू होऊन जातील. बर, पुन्हा एकदा सांगते. मी त्या लिंक वरती क्लिक केलं, इथे गेले, फक्त नाव टाकलं, माझं आडनाव टाकलं, माझं 10 डिजिट फोन नंबर टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी टाकला, बिझनेसचा पिनकोड नंबर टाकला, बिझनेसचं नाव टाकलं आणि माझ्या बिझनेसचा सेक्टर काय आहे तो टाकला. मी इथे क्लिक केलं ऍग्री टर्म्स अँड कंडिशन्सला आणि सबमिट केलं.
स्क्रीन शेअर नव्हता का? काहीतरी रिस्पॉन्ड करता का प्लीज? Done केलं. हा हा हा. मला वाटतं सुरू करणार ना. चालू करूयात. हा. गोपटे मॅडम सुरू करा तुम्ही. चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार. आम्ही उद्योगिनीच्या मिनलताई, वैशाली आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणी, उद्योगिनी मैत्रिणी. आज आपण एक बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम आपण आज घेतोय. आता मला मिनलताईने सांगितलं की तुम्ही सगळ्याच बिझनेस मधल्याच आहात आणि त्याच्यामुळे बिझनेस लोन हे प्रत्येकाने, काही जणांनी आपल्या सेव्हिंग मधून आपला बिझनेस चालू केला असेल, काही जणांनी आपल्या रिलेटिव्ह कलिग्स कडून काही फंड्स गोळा करून चालू केला असेल, काहींनी बँक, मुद्रा लोन, असं बऱ्याच जणांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपले फंड्स कलेक्ट करून तुमचा बिझनेस चालू केला असेल. आता या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा चालू केलात, तुम्ही बघितलं की नवीन उद्योग चालू करताना किंवा तुम्ही एखादा जर बिझनेस चालू आहे and suppose if you want to expand किंवा एखादा नवीन एखादी प्रोडक्ट लाईन किंवा सर्व्हिस लाईन त्याच्यामध्ये जर घालायची असेल तर आपण नॉर्मली हा एक बिझनेस मॉडेल कॅनव्हास म्हणून येतो आणि याच्यामध्ये एका पेपर मध्ये तुमचा सगळा जो काही बिझनेस प्लॅन आहे सगळा एकत्र तुम्हाला दिसतो. म्हणजे केव्हाही तुम्ही आज तुम्ही तो काही तयार केलात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अजून काही आठवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता ह्या पेपरमध्ये आणि हाच बिझनेस मॉडेल पुढे आपल्याला बिझनेस प्लॅन किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला याचाच आपल्याला उपयोग होतो. आता ह्याच्यामध्ये परत व्हर्जन्स असतात, मग त्याला नेहमी तुम्ही जर चालू करणार असाल तर ह्याच्यामध्ये एक व्हर्जन 1, व्हर्जन 2 असे म्हणून तुम्ही चालू ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये की पार्टनर्स आहेत, की ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्या, की रिसोर्सेस काय काय आहेत, म्हणजे तुमची टीम असेल, तुमचे फंड्स असतील, तुमचे काही टेक्नॉलॉजी रिसोर्सेस असतील किंवा तुमचं युनिक सेलिंग पॉइंट काय आहे, काय स्पेशालिटी आहे तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची. नंतर तुम्ही तुमच्या कस्टमर्स बरोबर रिलेशन्स कसे ठेवणार आहात, त्यांना त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या तुम्ही कशा बघणार आहात, नंतर कुठल्या प्रकारच्या सेगमेंटला तुम्ही सर्व्हिस देणार आहात, मग तुम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत तो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस पोहोचवण्यासाठी तुमचं डिस्ट्रीब्युशन चॅनल्स काय आहेत आणि हे सगळं करताना तुमचे डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, फिक्स कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट ही किती असणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला किती लोन लागणार आहे हे ह्याच्यावरती अवलंबून असतं. आणि याच्याच बरोबर तुमचं रेव्हेन्यू मॉडेल काय आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉडक्ट विकून घेणार आहात किंवा तुमचा सोशल मीडिया असेल त्याच्यामध्ये तुमचे काही ऍडव्हर्टायझिंगचे काही तुम्ही त्याच्यामध्ये तिथून काही पैसा कलेक्ट करू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल्स आहेत. तर मग हे कुठल्या प्रकारच्या बिझनेस मॉडेलमध्ये रेव्हेन्यू मॉडेल तुम्हाला तुमच्या बिझनेसला अप्लाय करायचंय ते तुम्ही ठरवू शकता. मग हे सगळं करत असताना तुमची टाइमलाईन काय आहे, तुमच्या रिस्क इन्व्हॉल्व काय आहे आणि तुमचं कॉम्पिटिटर्स असतील किंवा आताची जी वेळ आहे त्यांच्याबरोबर तुमचं प्राइस काय तुम्ही ठेवणार आहात, म्हणजे हेच सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता मला सांगा की तुम्ही जेव्हा बिझनेस हा पुढे नेता त्यावेळेला तुमच्या ह्या 5 स्टेजेस ऑफ स्मॉल बिझनेस ग्रोथ. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा तुम्ही चालू करता तुम्ही अतिशय एक्साइटेड असता हा बिझनेस चालू करायला, तुमची क्रिएटिव्ह माइंड असते, तुम्हाला
ती एकदा कधी चालू करून तुमचा एकदा बिझनेस चालू होती, एक अशी वेगळ्या प्रकारची एक उत्साह असतो, तो तुम्ही चालू करता. ते चालू करताना मग हळूहळू ती पुढची स्टेज आहे, त्याच्या पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला एक लिडरशिपचा तुम्हाला क्रायसिस येतो, कारण कधी पूर्वी हे स्वतः डिसिजन्स घेतलेले नसतात, अंगावरती जबाबदारी जरी घेतलेली असते पण हे पुढे निस्तरायचं असतं. मग त्याच्याच पुढे तुम्हाला कुठेतरी एक डायरेक्शन लागते, मग त्याच्यामध्ये डिसिजन्स घेण्याची वेळ येते, त्याच्या हळूहळू पुढे विस्तार वाढतो. हा सगळा जे काही कामाची जी काही ती कुठेतरी वाटणी करायला लागते, डेलिगेट करायला लागतं. मग याच्यामध्ये कोणी ते काम करायचं, याच्यामध्ये क्रायसिस एखाद वेळेस यायला लागतात. मग त्याच्याच बरोबर नंतर पुढचं येतं ते कोऑर्डिनेशन. मग हे सगळ्यांनी कामं केल्यानंतर त्याचं कोऑर्डिनेशन करून शेवटी ती प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हा शेवटी कस्टमरकडे पोचायला लागतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला जे कोलॅबोरेशन करायचं असतं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी त्या मध्ये तुमच्या स्वतःचे स्किल्स, तुमचं नॉलेज, तुमची एक लिडरशिप क्वालिटीज, ह्या सगळ्या कुठेतरी हळूहळू हळूहळू वाढत जात असतात. आणि वाढत असताना कुठेही आपल्याला आपल्या जे काय आपण उत्साह असेल, आपले जी काही कमिटमेंट असेल, जी क्युरिओसिटी असेल, जो रिसर्च आपण करतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तशाच आपल्याला पुढे वाढवत न्यायला लागतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे करत असतो त्यावेळेला आपल्याला कमी पडतो ते म्हणजे फंडिंग. आणि मग आता ह्या फंडिंगसाठी आपण कुठे जायचं, आपल्याला फंडिंग जे लागणार आहे त्याचा आपण विचार कसा करायला पाहिजे आणि आपण फंडिंग मिळवायचं कसं, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता फंडिंग म्हणजे काय, तर फंडिंग म्हणजे जेव्हा वेन द लेंडर प्रोव्हाइड्स यू मनी, म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेत जाता, बँकेकडून तुम्हाला पैसे लागणार असतात आणि ते पैसे एका पर्टिक्युलर टाइम साठी तुम्हाला लागणार असतात आणि नॅचरली तुम्हाला त्याच्यावरती हे व्याज द्यावं लागतं. आणि हे फंडिंग मिळतं कुठे, आता पहिलं म्हणजे आपण बघतो की आपलं बूटस्ट्रॅपिंग, म्हणजे आपलं स्वतःच्या सेव्हिंग मधून आपण काढतो. मग फॅमिली, फ्रेंड्स, नंतर आता नवीन इन्क्युबेशन सेंटर्स आलेली आहेत, त्याच्यामधून स्टार्टअप साठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडे फंडिंगसाठी तुम्हाला प्रपोजल्स देता येतात. काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, काही ग्रँट्स असतात, सबसिडीज असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँक्स असतात किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतात. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फंडिंग आपल्याला अवेलेबल आहे. आता ह्या जेव्हा आपण इन्स्टिट्यूशन्स कडे जातो, आता ह्या इन्स्टिट्यूशन्स कडे तुम्हाला इंडिव्हिज्युअल्स आणि बिझनेस या दोघांसाठी आपल्याला हे लोन मिळू शकतं. आता हे लोन मिळत असताना या these are the 6 factors which you need to consider before selecting any funding institution. Now the first is the margin money. What is the meaning of margin money? Suppose तुम्हाला एक 100 रुपयाचं तुम्हाला लोन हवा असेल, तर not necessarily की the full amount, that is 100 rupees, you are not going to get it from the bank. मग याच्यामध्ये साधारण 5 ते 20% हे मार्जिन मनी हे तुम्हाला स्वतःला उभं करावं लागतं आणि उरलेले जे 70, 80, 90% हे तुम्हाला उभे करायला लागतात. जितके तुमचे पैसे तेवढे नक्कीच केव्हाही चांगलं, त्याच्यामुळे लायबिलिटी आपली कमी होते, इंटरेस्ट कमी होतो. पण जर अगदीच नसतील तर तुम्हाला जितकं मॅक्झिमम तुम्हाला लोन घेता येईल तेवढं तुम्ही लोन घेऊ शकता. आता या नंतर दुसरा म्हणजे ड्युरेशन ऑफ द लोन. आता ड्युरेशन म्हणजे त्याच्यामध्ये जरा शॉर्ट टर्म लोन्स, मीडियम टर्म लोन आणि लॉंग टर्म लोन. आता जेव्हा तुमची प्लांट मशिनरी असते किंवा अशा मोठ्या प्रकारचे मोठे जे फिक्स असेट्स असतात, हे आता जर आपल्याला विकत घ्यायचे असतील, यू नीड लॉंग टर्म लोन. मग या लॉंग टर्म लोन मध्ये तुम्हाला त्याचा इंटरेस्ट रेट पण कमी होतो, कारण त्याला त्याच्यामध्ये कोलॅटरल सिक्युरिटीज असतात, त्याच्यामध्ये गॅरंटर्स असतात, किंवा लॉंग टर्म असल्यामुळे तुमचे इंटरेस्ट रेट पण कमी होतो. म्हणून द ड्युरेशन ऑफ द लोन हे आधी ठरवावं लागतं आणि हे सगळं
ठरवायच्या अगोदर तुम्हाला म्हणून मी म्हटलं की तो बिझनेस प्लॅन तयार करायला लागतो आणि सगळे वेन यू पुट एव्हरीथिंग ऑन अ पीस ऑफ पेपर देन यू रिअली गेट टू नो की आपल्याला एक्झॅक्टली किती लागणार आहे आणि तेवढंच लोन हे तुम्ही त्याच्यासाठीच अप्लाय करा. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, परत प्रत्येक बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या सगळ्याचा तुम्ही विचार करा, रिसर्च करा, कुठल्या बँकेमध्ये किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे, कारण प्रत्येक बँकेचे हे रूल्स वेगळे असतात. त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय सूट होतं त्याच्याप्रमाणे तुम्हाला ती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ठरवावी लागते. मग त्याच्यामध्ये काही वेळेला तुम्हाला वर्किंग कॅपिटल लोन लागतं. वर्किंग कॅपिटल म्हणजे तुम्ही एखाद्या रॉ मटेरियल विकत घ्यायचं आहे किंवा तुम्हाला काही मार्केटिंगसाठी तुम्हाला बराच पैसा लागणार आहे आणि शॉर्ट टर्म साठी लागणार आहे आणि जर तसं असेल तर तुम्हाला मे बी 6 महिन्यापासून वर्षापर्यंतच सुद्धा तुम्हाला वर्किंग कॅपिटल लोन मिळू शकतं. काही वेळेला कॅश क्रेडिट लिमिट असते, मग ती कॅश क्रेडिट लिमिट ही तुम्ही स्वतः अप्रूव्ह करून घ्यायची आणि ऍज अँड व्हेन तुम्हाला लागतं त्याप्रमाणे ते कॅश क्रेडिट लिमिट तुम्ही ठरवू शकता. मग याच्या वेळेला जेव्हा तुमची इन्व्हेंटरी असते, तुमचे डेटर्स क्रेडिटर्स या सगळ्याच तुम्हाला बँकेला तसं स्टॉक स्टेटमेंट द्यावं लागतं, त्याच्याप्रमाणे तुमची ही लिमिट ठरत असते. त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे गॅरेंटर. आता गॅरेंटर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादं मोठं लोन घेत असता, ते लोन घेत असताना नॅचरली जे लोन तुम्हाला देतात त्यांच्याकडे काहीतरी तुमचं एखादी गॅरंटी म्हणून तुम्हाला ठेवावं लागतं. आता गॅरंटी ठेवत असताना तुमच्या ॲज अ गॅरंटर मे बी तुमचे कोणी जवळचे फ्रेंड्स मित्र असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील, इमिजिएट फॅमिली असेल, हे तुमच्या बरोबर गॅरंटर म्हणून येऊ शकतात. पण ह्या सुद्धा गॅरंटर्स बघत असताना आपण ते पुढे बघणार आहोत, त्यांचं सुद्धा क्रेडिट रेटिंग हे बँक बघते. म्हणजे त्यांची जर सपोज जे लोन घेणारे आहेत, जर तुम्ही लोन घेणार आहात आणि सपोज तुम्ही डिफॉल्ट केलात, तर मग तो जो डिफॉल्ट झालेला ते जे अमाऊंट आहे ते कोणाकडून ते वसूल करतील, म्हणून हे गॅरंटर्स हे ठेवावे लागतात. त्याच्याच नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी. आता कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे कशी असते, त्याच्यामध्ये एक प्रायमरी सिक्युरिटी असते. म्हणजे तुम्ही प्लांट मशिनरी घेतली आणि ती जी प्लांट मशिनरी आहे तीच स्वतः तुम्ही ती कोलॅटरल म्हणून तुम्ही बँकेकडे ठेवली तर त्याला प्रायमरी कोलॅटरल सिक्युरिटी म्हणतात. काही वेळेला असं होतं की तुमची अमाऊंट असते ती खूप जास्ती असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून पण काही गोष्टी ठेवायला लागतात. मग त्याच्या वेळेला स्वतःचं राहतं घर सुद्धा काही वेळेला तुम्हाला कोलॅटरल म्हणून ठेवावं लागतं. काही वेळेला तुमच्या फिक्स डिपॉझिट्स असतील, काही तुमचे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज असतील, ह्या पण कोलॅटरल म्हणून त्यांच्याकडे ठेवायला लागतं. आणि शेवटचं म्हणजे प्रोसेसिंग फीज. हे सगळं करत असताना तुमचे बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला काही ऍडमिन चार्जेस द्यावे लागतात. मग त्याच्यामध्ये हा वन टाइम असतो आणि हे तुमचं जे काही इंटरेस्ट असतं त्याचा आणि प्रोसेसिंग फीजचा काहीही संबंध नसतो. इट इज अबाउट द इंटरेस्ट रेट. आणि याच्यामध्ये तुमचा लोनची अमाऊंट जर सपोज तुमची एक्स अमाऊंट असेल तर त्याच्या मे बी 0.5% ऑफ युअर लोन अमाऊंट किंवा 2% किंवा एक एक्स फिक्स्ड अमाऊंट असते, ही तुम्हाला प्रोसेसिंग फीज ही म्हणून तुम्हाला द्यावी लागते. परत अगेन दॅट ऑल्सो व्हेरीज फ्रॉम इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन. नंतर आता आपण पुढचं बघणार आहोत, जेव्हा बँक तुम्हाला लोन देणार आहे. आता हे लोन देत असताना सुद्धा एक 5 C's याच्यावरती तुम्हाला ते लोन दिलं जातं. आता 5 C's म्हणजे कुठलं, पहिलं म्हणजे तुमचं कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय की तुम्ही लोन जर तुम्ही घेत असताना तुमची क्रेडिट हिस्ट्री काय आहे. आता तुम्हाला तेही मला पुढे सांगणार आहे क्रेडिट हिस्ट्री म्हणजे कशी बघितली जाते.
म्हणजे तुम्ही स्वतः याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहात का? तुम्ही जे काय हा जो बिझनेस हा तुम्ही स्वतः बघताय का? तुम्ही किती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेताय? नंतर मी कोलॅटरल तुम्हाला सांगितलं, तर कोलॅटरल तुम्ही कितपत ठेवताय? मग बँकेला त्याच्यामध्ये भरपूर काही रिस्क घ्यायला लागणार आहे का? किंवा जर तुम्ही डिफॉल्ट जर झालं तर तुमची इतकी कोलॅटरल सिक्युरिटी इतकी व्यवस्थित असेल की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नंतर तुमचा कॅश फ्लो कसा आहे, म्हणजे तुमचं सेल्स ची हिस्ट्री कशी आहे, तुमचं त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन किती आहे, तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत, तुमचे क्रेडिटर्स जे आहेत ते तुम्हाला तुम्ही किती दिवसांनी तुम्ही त्यांना पैसे देताय, किंवा तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांचं तुमचे जे काही पेमेंट टर्म्स आहेत ते कसे आहेत. नंतर तुमचं कॅपिटलायझेशन, म्हणजे याच्यामध्ये स्टार्टअप बिझनेस असेल किंवा तुम्ही किती तुमचं याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे, आणि तुमची कंडिशन म्हणजे वर्किंग कॅपिटल असेल, तुमची ऑन गोईंग ऑपरेटिंग कॉस्ट असेल, तुमची कॉम्पिटिशन कशी आहे, त्या ज्या इंडस्ट्रीमध्ये त्या इंडस्ट्रीचा ट्रेंड कसा आहे, आणि ते रूल्स रेग्युलेशन्स लीगल फॉर्मॅलिटीज ह्या सगळ्या बघायला लागतात. आता जेव्हा तुम्हाला तुमचं बिझनेस लोन जेव्हा फंडिंग साठी प्रपोजल तुम्ही तयार करता, तर ह्याच्या सुद्धा 10 स्टेप्स आहेत. आता पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे बिझनेस प्लॅन. तुम्हाला मी म्हटलं की बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला पहिल्यापासून तुमच्या कशा प्रकारची कंपनी आहे, तुमचं ऍक्च्युअली USP काय आहे तुमच्या प्रॉडक्टचा किंवा सर्व्हिसचा, आणि त्याच्यामध्ये तुमचं मार्केटिंग सेगमेंट काय आहे, तुम्ही तुमचं डिस्ट्रीब्युशन चॅनल काय, ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये विचार केलेला असतो. नंतर तुम्ही ऍज आय सेड की तुम्हाला लोन कशा किती हवाय, म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म हवाय, लॉंग टर्म हवाय, आणि किती अमाऊंटचा हवाय, आणि जेवढी अमाऊंट रिक्वायरमेंट आहे तेवढीच तुम्ही द्या. उगीच लोन मिळत आहे म्हणून जास्ती घेऊ नका. जे लोन आहे ते नेहमीच तुम्हाला फेडायचं असतं, आणि अलॉंग विथ इंटरेस्ट. त्याच्यामुळे जितकं हवं तेवढंच तुम्ही लोन घ्यायची तेवढी तयारी ठेवा. मग तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला काही वर्किंग कॅपिटल साठी हवाय, किंवा फिक्स्ड तुम्हाला काही प्लांट मशिनरी घ्यायचे, ते फिक्स असेट्स घ्यायचे, त्याच्यासाठी हवंय ते तुम्हाला ठरवायला लागेल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. आता प्रोजेक्ट रिपोर्ट म्हटलं की काय असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश फ्लो तुमचा किती आहे, तुमचं फ्युचर प्रोजेक्शन्स काय आहेत, सेल्स काय आहेत, नंतर तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत, आणि तुमचा फायनान्शियल परफॉर्मन्स कसा होणार आहे, आणि इव्हेंच्युअली व्हॉट मॅटर्स की तुम्ही जे लोन घेतलेलं आहे त्याच्यावरचा प्रिन्सिपल अलॉंग विथ इंटरेस्ट हे तुम्ही वेळच्या वेळी भरू शकाल की नाही. हे सगळं जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, हे सगळे कॅल्क्युलेशन्स हे करून तुम्हाला त्याच्यामध्ये सबमिट करायला लागतात. आता ह्याच्यासाठी काही स्पेशल कन्सल्टंट्स असतात. तुम्हाला व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, तुम्हाला मी जो बिझनेस प्लॅन जो कॅनव्हास दिला त्याच्यामध्ये तुम्ही सगळं भरून तुम्ही त्या कन्सल्टंटच्या समोर जरी बसलात आणि ते तुम्हाला जे जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं देत राहा, आणि बरोबर त्यांच्याकडून ते तुम्हाला डॉक्युमेंट हे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट हा तुमच्याकडून तो तयार केला जाईल, आणि विच विल बी सबमिटेड टू द बँक. आता याच्यामध्ये हे झाल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे त्या प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर तुमची आयडेंटिटी प्रूफ असेल, तुमचा ऍड्रेस प्रूफ असेल, किंवा बँक स्टेटमेंट्स असतील, किंवा काही तुमचे शॉप ऍक्ट किंवा GST रजिस्ट्रेशन, किंवा तुमचे काही मोठे जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याचे कोटेशन्स असतील, हे सगळं सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला हे गोळा करायला लागतं, आणि ते तुमचा बिझनेस प्लॅन हे सगळं तुम्ही फाईल सबमिट करायची फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे. आता एकदा ती सबमिट झाल्यानंतर त्यांच्याकडून त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यावरती जे त्यांचे जे बँकेचे एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडून, आता ते सुद्धा त्या लोन अप्रुव्हल मध्ये त्यांनाही अनुभव बराच असतो. तुमच्यासारख्या लोकांशी त्यांनी डील पण केलेलं असतं,
त्यांना मेजर प्रॉब्लेम्स काय येतात आणि काय एक्झॅक्टली तुम्हाला विचारायचं हे तुम्हाला त्यांना ते विचारलं जातात, आणि ते जर तुम्ही त्यांच्या क्वेरीज प्रॉपरली रिझॉल्व्ह केल्यात तर त्याला कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण एक तुम्हाला लक्षात ठेवा की whenever they are asking you the questions, be transparent about it, be honest about it. आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला माहित नाही विचारून किंवा थोडासा रिसर्च करून किंवा कोणाशी डिस्कस करून ब्रेनस्टॉर्मिंग करून सुद्धा तुम्ही त्याचं काही प्रश्नांना उत्तर देऊ शकता. म्हणजे त्याच्यामुळे जर काही लोन देणं काही अडत असेल तर, पण त्याच्यामुळे तिथल्या तिथे तुम्ही कुठलीही गोष्टी मॅनेज करू नका किंवा मॅनिप्युलेट करू नका. जे काय आहे, कारण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा कुठलीही पैशाची गोष्ट जरी असेल त्यावेळेला बी केअरफुल, बी ऑनेस्ट अबाउट एव्हरीथिंग. कारण काय होतं, आत्ताला तुम्हाला हा ट्रस्ट हा बिल्डअप करायला लागतो बँकांबरोबर, आणि हा आत्ताला जो ट्रस्ट तुम्ही डेव्हलप कराल हा शेवटपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. आणि दिस इज नॉट अ वन टाइम काइंड ऑफ रिलेशन. कारण एकदा तुम्ही घेतलात की तुम्हाला जर तुमच्या बिझनेसची ग्रोथ व्हायची असेल तर नॅचरली ती ग्रोथ होताना तुम्हाला व्हॉट इज रिक्वायर्ड इज यू नीड टू गो टू द बँक ऑन अँड ऑफ. त्याच्यामुळे त्या लोकांशी तुम्ही थोडंसं फ्रेंडली, एक कुठेतरी ट्रस्टवर्दी असं एक रिलेशन तुम्हाला डेव्हलप करायला लागेल. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला यू आर गोइंग टू गेट द सँक्शन लेटर, आणि नंतर ते सँक्शन लेटर, त्याच्यानंतर यू नीड टू साइन ऑन दोज डॉक्युमेंट, लोन डॉक्युमेंट. आणि हे सगळं झालं की तुम्हाला मी मगाशी जे मार्जिन मनी सांगितला तो 5 ते 20% जो काय त्या बँकेचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते मार्जिन मनी त्या बँकेमध्ये तुम्हाला डिपॉझिट करायला लागतं. आणि तुमची एकदा डिपॉझिट झालं की नंतर ती बँक तुम्हाला त्यांचं डिस्बर्समेंट हे देऊ शकते, आणि त्याच्यानंतर यू कॅन स्टार्ट युटिलायझिंग दॅट मनी. हे सगळं करत असताना मी तुम्हाला म्हटलं की काय गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला पाहिजेत. एक म्हणजे तुमचा जो काय बिझनेस असेल, तुम्ही एक असं म्हणतात, इफ यू कांट कन्व्हिन्स कन्फ्यूज, अशामध्ये त्या लोकांना घालू नका. जे काय आहे ते स्पष्टपणे तुम्हाला तुमची जी काय विजन आहे, तुमची ड्रीम असेल, तुम्ही कुठल्या स्टेजेस मध्ये तुम्ही तुमचा बिझनेस ग्रोथ करताय, हे सगळं त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घ्या. त्याच्यानंतर काही तुम्हाला जर काही अज्युम गोष्टी केल्या असतील, मग त्याला सपोर्ट काही आहे का तुमच्याकडे, काही तुम्ही रिसर्च केलेला आहेत का, किंवा कोणाचे काही न्यूजपेपर कटिंग्स असतील किंवा कुठे तुम्ही नेटवरती काही केलेले असेल तर त्याचे प्रिंटआउट्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट्स म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही द्या. त्याच्यानंतर ऍज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू की तुम्ही जेवढे हवे तेवढेच पैसे घ्या. आपण लोन मिळताय म्हणून पैसे घेऊ नका. त्याच्यानंतर तुमचा जो काय प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा तुमचे क्वेरीज तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करणारा, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा खूप असे मोठे मोठे शब्द किंवा टेक्निकल काही शब्द असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा कमीत कमी वापर करा. जिथे जरूर आहे तेवढाच करा. कारण काय होतं, त्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही की एक्झॅक्टली आपल्याला कळलेली नाहीये गोष्ट, पण त्या संपूर्ण प्रोजेक्ट वरती कुठेतरी कन्फ्युजन निर्माण नको व्हायला. पण साध्या लेमनला जेव्हा जसं समजेल अशा प्रकारचा तुमचा प्रोजेक्ट तुम्ही त्या बँकेच्या लोकांना हा समजून सांगितला पाहिजे. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन काय असेल, नंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याबरोबर ठेवल्या पाहिजेत. आणि तुमच्या ज्या काही फिगर्स असतील ह्या सगळ्या रिअलिस्टिक असायला पाहिजेत. कारण एकदम भरपूर खूप वेळेला असं होतं, मी कॉलेजमध्ये जेव्हा शिकवत असते किंवा त्यांना काही एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट करायला दिला की ते एकदम पहिल्या वर्षीच त्यांनी कोट्यांमध्ये त्यांचे प्रोजेक्शन दाखवलेले असतात. असं कधीच होत नाही. जसं स्लो अँड स्टडीज या गोष्टी होत असतात, आणि जर असं होत असेल तर देर इज समथिंग रॉंग इन दॅट. त्याच्यानंतर आता आपण एक असं एक छोटस कार्टून आहे, त्याच्यामध्ये लेंडिंग इज अ असेट और लायबिलिटी फॉर द बँक असं जर म्हटलं तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा तुमचा बिझनेस हा लेंडिंग बिझनेस असतो तेव्हा ही असेट असू शकते.
पण तुमचा जर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असेल तर नॅचरली तुमचा जो काही बिझनेस आहे त्याच्यामधून जर तुम्ही वेळच्या वेळी जर त्यांना पैसे देऊ शकलात तर ही नॅचरली ती असेट त्यांना होऊ शकते. पण नाही तर जर तुम्ही वेळच्या वेळी त्यांना नाही पेमेंट केलं, जर डिफॉल्ट केला तर नॅचरली दॅट बिकम्स अ लायबिलिटी. आता एक आहे NBFC, दॅट इज नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. आता ह्या ज्या आहेत ह्या बँकांसारख्याच असतात, पण यांना बँकेचा लायसन्स मिळालेला नसतो. त्या बँकांसारखे सेव्हिंग बँक किंवा करंट अकाउंट उघडू शकत नाही, पण तुम्हाला हे लोन देऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बजाज फायनान्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, चोलामंडलम आहे, श्रीराम ट्रान्सपोर्ट आहेत. अशा काही NBFCs आहेत की त्यांच्याकडे लोन घेणं हे थोडंसं सोपं असतं कम्पेअर्ड टू बाकीच्या बँका. आता हे सुद्धा RBIनेच रेग्युलेट केलेले आहे, पण त्याच्यामध्ये काही थोडेफार त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन हे कंपनीज ऍक्टच्या अंडर झालेलं आहे. आता मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं की जेव्हा बँक तुम्हाला लोन देत असते तेव्हा तुमचे क्रेडिट हिस्ट्री बघितली जाते. आता क्रेडिट हिस्ट्री म्हणजे काय, त्यालाच म्हणतात क्रेडिट वर्दीनेस, म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे हा बघितला जातो. आता पूर्वी हे इतकं सहजासहजी शक्य नव्हतं. आता हे सगळं डिजिटली सगळ्या गोष्टी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इझी झालेल्या आहेत. इव्हन बँकांना सुद्धा तुम्हाला लोन देणं हे सुद्धा खूप सोपं झालेलं आहे. आता हे जे क्रेडिट वर्दीनेस म्हणजे काय, तर हा जो क्रेडिट वर्दीनेस म्हटलं की तुमचा क्रेडिट स्कोर बघितला जातो. आता हा क्रेडिट स्कोर कसा बघितला जातो, तर हा क्रेडिट स्कोर असा बघितला जातो. ह्याच्यामध्ये दोन असतात, एक म्हणजे तुमचं स्वतःचं पर्सनल असतं आणि दुसरं बिझनेस क्रेडिट स्कोर असतो. आता पर्सनल म्हटलं की आता प्रत्येकाकडे बहुतेक जणांकडे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतं. आता क्रेडिट कार्डचं तुम्हाला दर महिन्याला जेव्हा बिल येत असतं तेव्हा काय असतं, एक एक्स अमाऊंट तुम्हाला 10,000 रुपये तुमचे ड्यूज असतात. आणि जर तुम्हाला 10,000 आता यावेळेला देता नाही आले तर तुम्हाला साधारणपणे 1,500 रुपये मिनिमम हा तुम्हाला पे करायला लागतो. तर आता 10,000 केले तर नथिंग लाईक इट, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर पण हा सुद्धा व्यवस्थित राहू शकतो. पण चुकून एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला 10,000 नाही देता आले तर त्यांचे मिनिमम जे काय 1,500 रुपये आहेत ते मात्र तरी देऊन तुम्ही त्यांचं जे काय लोनच आहे हे एक प्रकारचं हे लोन तुम्ही द्या. त्याच्यामध्ये पैसे त्यांच्या बिलाप्रमाणे तुम्हाला ते पैसे द्यायला हवेत, नाही तर तुमचा हा क्रेडिट स्कोर ताबडतोब कमी व्हायला लागतो. आता काही वेळेला तुमचे लोन्स असतात, तुम्ही लोनवरचे जर तुम्ही इंटरेस्ट असेल तर ते पण वेळच्या वेळी तुम्ही इंटरेस्ट द्यायला लागा. ते तुमचं लोन ओव्हर ड्यू करू नका. ते सगळं केलं की नॅचरली तुम्हाला हे तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. आता हा जो क्रेडिट स्कोर आहे हा तुमचा सिबिल आहे किंवा क्रिसिल आहे, तर ही सगळ्या या कंपन्यांचे त्यांचे वेबसाईट्स आहेत. त्यांचे तुम्हाला जर गुगलमध्ये सांगितलं की यू वॉन्ट टू चेक युअर क्रेडिट स्कोर आणि तुमचा जर पॅन नंबर घातला ते इमिजिएटली तुम्हाला फ्री मध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर मिळतो, एक्झॅक्टली तुमचा किती आहे. आता दिस रेंज इज फ्रॉम 300 to 900. आता या ह्याच्यामध्ये जितका स्कोर हायर तितके तुम्हाला लोन मिळायचे चान्सेस असतात, कारण त्यांनी एवढं बघितलेलं असतं की तुम्ही वेळच्या वेळी पैसे म्हणजे इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट परत करताय, त्याच्यामुळे देर इज नो रिस्क टू गिव्ह यू द लोन. हे त्यांच्याकडे एक कुठेतरी तुमचा क्रेडिट हिस्ट्री ही तयार होते. आता त्याच्याच बरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे बिझनेस लोन, MSME लोन असतं. ह्याच्यामध्ये बरोबर उलट असतं, दॅट इट इज द रेंज इज फ्रॉम 1 to 10 आणि जितका तुमचा रँक कमी असतो तितके तुम्हाला लोन अप्रुव्हल हे तुम्हाला लोन मिळायचे चान्सेस हे जास्ती असतात. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काही जणांचं वाटत असेल अरे बापरे हे मला या गोष्टी माहिती नव्हत्या, तर आता मात्र मला कधीच मिळणार नाहीये का लोन? नाही, तसं नाहीये.
मग तुम्हाला तुमचा जो काही क्रेडिट स्कोर आहे तो इम्प्रूव्ह करायची तुम्हाला काही दिवस ही तुम्हाला मुभा मिळते. आता ती म्हणजे तुम्ही ते इम्प्रूव्ह कसं करू शकता, तर आता याच्यामध्ये तुमचं क्रेडिट कार्ड असेल, तुमची पेमेंट हिस्ट्री, तुमचं फायनान्शियल डॉक्युमेंट्स, तुमचं कॅश फ्लो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती क्रेडिट हिस्ट्री तुम्हाला बिल्डअप करायला लागते. मग ही बिल्डअप करताना दर महिन्याला मला माझं बिलं कुठली कुठली येत आहेत हे तुमच्याकडे कुठेतरी त्याचं कुठेतरी नोटिंग असायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे तुमचं जे काय तुमचे महिन्याचा खर्च असेल किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील, तुम्हाला बिझनेससाठी म्हणून तुमच्यामधला पैसा काही काढून घ्यायचा असेल आणि काही डेटर्स असतील, क्रेडिट असेल, सगळ्याचं कुठेतरी एका ऑन अ पीस ऑफ पेपर हे सगळा तुमचा हिशोब हा तुम्हाला लिहायला लागतो. जसा तुम्ही घरचा हिशोब करता तसाच तुमचा बिझनेसचा पण हिशोब बाजूला हा तयार ठेवावा लागतो. आता याच्यामध्ये तुम्हाला जी काय तुमची मागच्या 2 महिन्याची 3 महिन्याची माझा काय काय क्रेडिट हिस्ट्री आहे, कुठे मला जास्ती इंटरेस्ट लागला. आणखीन एक तुम्हाला सांगते, या क्रेडिट कार्डचं जे असं आहे, तुम्ही जरी तुमचं 10,000 बिल आलंय आणि तुम्ही 9,000 तरी मी भरते म्हणून 9,000 बिल केलं तरी सुद्धा तुम्हाला तुमचे जे काय इंटरेस्ट रेट आहे हा साधारणपणे 36% जवळजवळ त्याचा इंटरेस्ट रेट असतो. तुम्हाला वाटतं आपण थोडंसं कमी करू, कारण नाहीतर मग ते क्रेडिट कार्ड कंपन्या ज्या आहेत त्या तरी तुमच्या या जे डिले करतात त्यांच्याच पैशावरती हे त्यांचा बिझनेस करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही ती जी फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी म्हणून तुम्ही वापरा, पण त्याचा तुम्हाला लोन म्हणून घेतलंय पण वेळच्या वेळी ते योग्य वेळच्या वेळी तुम्हाला परत करायचं ही तुम्हाला स्वतःला कमिटमेंट घेऊन तुम्ही त्याचा वापर करा. नंतर त्याच्याच बरोबर पुढचं म्हणजे चुकून सपोज कधी तुमच्या क्रेडिट कार्डवरती किंवा तुमच्या लोन अकाउंटमध्ये कुठेतरी काहीतरी जरी गैरसमजुतीने किंवा कुठेतरी चुका झाल्या बँकेकडून किंवा तुमच्या कुठे पेपर वर्क मध्ये, तर अशा वेळेला तुम्ही ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे एकत्र करून यू नीड टू गो टू द बँक, म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही लोन घेतलेलं आहे पूर्वीचं, तर त्या सगळ्या ज्या क्वेरीज आहेत त्या सगळ्या सॉर्ट आउट करून घ्या. नाही तर तुमच्या पॅन कार्ड वरून तो सगळा जो काही डेटा आहे तो तुमच्या क्रेडिट स्कोर वरती त्याचा अफेक्ट होत असतो. त्याच्यानंतर काही सपोज या थोड्याला जरा उशीर होत असेल किंवा तुमचा क्रेडिट स्कोर थोडासा कमी असेल पण तुम्हाला आताला लोन अर्जंटली हवं असेल, मग तुमचे काही रेफरन्सेस असतील किंवा कोणी तुमच्याबद्दल काही गॅरंटी देणार असेल किंवा काही तुमचे जे काही डिस्प्यूट्स आहेत ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काहीतरी इन बिटवीन तुम्हाला काही जर त्यांच्याकडून काही फेवर्स हवे असतील तर त्याच्याप्रमाणे तुमच्या रेफरन्सेस लाईन अप करा आणि मग त्यांचे रेफरन्सेस घेऊन तुम्ही त्या बँकेकडे जाऊ शकाल. आणि मग स्वतःचा पर्सनल क्रेडिट स्कोर आहे तो इम्प्रूव्ह करा. नंतर तुमची जी काही बिझनेस एंटिटी आहे ती वेगळी ठेवा आणि तुमची पर्सनल आयडेंटिटी किंवा एंटिटी वेगळी ठेवा. या दोन्ही मिक्सअप करू नका. खूप वेळेला काय होतं, सपोज हे स्पेशली होतं प्रोप्रायटरी बिझनेस मध्ये. आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तो करंट अकाउंट जर तुमच्या बँकेचा असेल तर त्याचे कम्प्लिटली सेपरेट ठेवा. मे बी इन्कम टॅक्स रिटर्न्स तुम्हाला एकत्र भरता येतील, पण निदान तुमचा जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, जरी ते तुम्हाला आत्ताला छोटा बिझनेस असताना जरी तुम्हाला ते कंपल्सरी नसलं तरी सुद्धा तुमच्या स्वतःच्या माहितीसाठी म्हणून किंवा तुम्हाला स्वतःचा अनालिसिस करण्यासाठी किंवा फॉलोअप करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी ह्या सगळ्याचा जो काही लेखापट्टी आहे ती तुम्हाला करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर नॅचरली ऑन अँड ऑफ तुम्ही तुमचे जे काय डेट्स असतील हे वेळच्या वेळी भरत राहा. आता हे करत असतानाच आता ह्याच्यामधले तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या केलेल्या असतील, कारण मला मिनल त्यांनी सांगितलं की तुमचे ऑलरेडी बिझनेसेस आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे,
मग तुमचं MSMEच्या अंडर तुमचं रजिस्ट्रेशन आहे का, ते थोडं थोडं मी तुम्हाला, जर नसेल तर तुम्हाला ते जरा सांगते. नंतर उद्यम रजिस्ट्रेशन करायला लागतं, GST करायला लागतं, काही लोकल बिझनेस स्पेसिफिक लायसन्सेस असतात, पर्सनल नो युअर कस्टमर KYC नीड्स असतात. मग त्याच्यामध्ये पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बिझनेस ऍड्रेस प्रूफ असेल, या सगळ्या बघायला लागतात. मग तुमच्या कंपनीचा क्रेडिट, तुमचं ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट तुमचं रजिस्टर करायचं आहे का, आणि याच्याच बरोबर मग पुढचं आपण फायनान्शियल फॉर्मलायझेशनचं नंतर बघूया. आता याच्यामध्ये बिझनेस आयडेंटिटी मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे सिंगल ओनर असतात आणि मल्टिपल ओनर असतात. आता सिंगल ओनर मध्ये 2 प्रकार, मग त्याच्यामध्ये प्रोप्रायटरी आणि दुसरं आहे 1 पर्सन कंपनी. आता प्रोप्रायटरी मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल आणि प्रोप्रायटर हे दोन्ही वेगवेगळे नसतात, दोन्ही एकत्रच तुम्हाला तुमचं रिटर्न्स हे भरता येतात. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला आता अकाउंट्स वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला आता लगेचच्या लगेच काही ऑडिट करून तुम्हाला सबमिट करायची जरुरी नसते, त्यालाही काही लिमिट्स दिलेल्या आहेत. नंतर आता जर 1 पर्सन कंपनी असेल तर त्या 1 पर्सन कंपनी मात्र ही रजिस्टर्ड असते. खूप वेळेला तुम्हाला स्टार्टअप असेल, आता गव्हर्नमेंटने सांगितले की 2016 नंतर तुमची कुठलीही जरी एखादी तुमचं जर तुमची कंपनी जर रजिस्टर केलेली असेल तर याला तुम्हाला स्टार्टअप इंडियाच्या अंडर तुम्हाला काही त्यांच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येतात. पण ते अप्लाय करताना प्रोप्रायटरी तिथे चालत नाही. तुम्हाला आयदर LLP करायला लागते, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणून तुम्हाला रजिस्टर करायला लागतं, किंवा OPC करायला लागते, दॅट इज 1 पर्सन कंपनी, नाही तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. यांनाच फक्त गव्हर्नमेंट देऊ शकतं. पण ह्या सुद्धा आता सगळ्या ज्या काय पॅन्डेमिक नंतर किंवा या स्टार्टअप इंडियाच्या ह्याच्यानंतर हे सुद्धा तुम्हाला रजिस्टर करणं हे खूप सोपं झालेलं आहे. खूप जणांना, तुम्हाला आता उद्योगिनीमध्ये तुम्ही आहात त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच कसं करायचं हा कधीच तुम्हाला प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं इझी तुम्हाला करता येईल. पण याच्यामध्ये मात्र तुम्हाला तुमचं ठरवायला पाहिजे की तुम्ही प्रोप्रायटरी म्हणूनच ठेवणार आहात, याच्या मागची कारणं काय आहेत, आणि तुम्हाला जर या गोष्टी रजिस्टर्ड करून LLP किंवा OPC वगैरे का करायचं आहे, तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, आणि तुमची प्रॉडक्ट लाईन ही वाढणार आहे, तुमचा सेल्स वाढणार आहे, तुम्हाला अजून कोणी जॉईन होणार आहेत का, तुमचे स्किल्स आहेत का तुमच्याकडे एवढे, किंवा तुमच्याकडे टेक्नॉलॉजी जी आहे ती तुम्हाला टेक्नॉलॉजी इंडस्ट्री म्हणून त्याचा टेक्नॉलॉजीचा कुठे वापर करून आणखीन काही करता येणार आहे का. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करून, थोडासा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागणार आहे, आणि नंतरच तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. झटकन तुम्हाला आहे म्हणून डिसिजन्स घेऊ नका. प्रत्येकाचा विचार पूर्णपणे विचार करून तुम्ही त्याचा डिसिजन घ्यायचा आहे. नंतर आता मायक्रो, स्मॉल आणि मीडियम स्केल. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ठरवलंय की आता इन्व्हेस्टमेंट आणि तुमचा टर्नओव्हर याच्याप्रमाणे तुमची मायक्रो इंडस्ट्री आहे का, स्मॉल इंडस्ट्री आहे का, मीडियम आहे, हे ठरवलं जातं. आता मायक्रो म्हणजे काय, आता ती सुद्धा मायक्रो आता 1 कोटीच्या खाली आणि तुमचा टर्नओव्हर 5 कोटीच्या खाली असेल तर तुम्ही मायक्रो राहू शकता. नंतर स्मॉल स्केल म्हटलं की काय, 10 कोटी प्लांट मशिनरी मधली इन्व्हेस्टमेंट आणि 50 कोटी ही अॅन्युअल टर्नओव्हर. आणि तुमची मीडियम म्हटलं की त्याची 50 कोटी तुमची प्लांट मशिनरी मधली इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर हा 250 करोड. तर तुम्ही MSME मध्ये येऊ शकता, आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे हे तुम्हाला करायला लागतं. मग त्याच्यामध्ये नंतर पुढचं आहे ते म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन. म्हणजे पूर्वी जे उद्योग आधार होतं त्याच्यामध्ये आता उद्यम तुम्हाला करायला लागतं. तर GST रजिस्ट्रेशन म्हणजे नॉर्मली GST रजिस्ट्रेशन लागत नाही, साधारण 40-1 लाखापर्यंत, पण तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर 25 लाखापर्यंत. आणि जर त्याच्याच बरोबर तुम्ही जर ई-कॉमर्स किंवा ऑनलाईन तुम्हाला जर काही
बिझनेसेस करायचे असतील किंवा तुमचे प्रॉडक्ट्स त्याच्यामधून ठेवायचे असतील तर जीएसटी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असतं. नंतर शॉप ऍक्ट प्रत्येकानेच घेतलेला असेल, जे फूड मध्ये असतील त्यांनी FSSAIचं पण लायसन्सेस घेतलेले असतील. आणि जर काही वेगळ्या प्रकारचे हेल्थ रिलेटेड असतील किंवा केमिकल रिलेटेड असतील, या सगळ्या गोष्टी परत ह्या वेगळ्या असतात की त्याचे इंडिव्हिज्युअल लायसन्सेस तुम्हाला घ्यायला लागतात. नंतर जेव्हा तुम्ही एखादी कंपनी उभी करत असता त्यावेळेला तुमच्याकडे लोक, तुमचे टीम काय आहे, तुम्ही एम्प्लॉईज कोण आहेत, त्यांचे तुम्ही कितपत त्यांचा विचार केलेला आहे, तो त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचं एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा प्रोफेशनल टॅक्स असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार हा आत्तालाच करायला लागतो. फक्त तुम्हाला विकलं, तुम्ही जे काय मॅन्युफॅक्चर करता ते विकलं, पैसे मिळाले की तुमचा बिझनेस पूर्ण झाला असं नाही. त्याचा कम्प्लीट हा त्याचा विचार करायला लागतो. आपल्याकडे असलेले एम्प्लॉईजचा आपण विचार करायला लागतो, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, त्यांचे आपण लिगल आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण कम्प्लीट करतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक लक्षात ठेवा की नुसता बिझनेस झाला म्हणून नाही, त्याच्यामध्ये आपल्या कंप्लायन्सेस जे असतात ते पण पूर्ण करणं ही स्वतःची आपली जबाबदारी असते. मग त्याच्यासाठी का असते तर याच्यामध्ये तुमचं स्मूथ, कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची म्हटलं की ती करायला पाहिजे. आणि का करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये यू नीड टू रन युअर बिझनेस स्मूथली. म्हणजे कोणी मध्ये येऊन कोणी इन्स्पेक्टर झाले, तुम्ही हे दाखवा, तुम्ही ते दाखवा, याचं कुठलाही स्ट्रेस घेता कामा नये. मग त्याच्याच बरोबर तुमचं झालं की नॅचरली दे आर गोइंग टू चार्ज यू द पेनल्टी. मग त्याच्यामध्ये काही लिगल ऍक्शन्स होतात. या सगळ्यामध्ये परत तुमचा जो काही व्यवस्थित बिझनेस चालू होतो तो कुठेतरी स्टॉप होतो. मग त्याच्यामध्ये हर्डल्स वाटायला लागतात, आपण मेंटली कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागतो. आणि त्याच्याच बरोबर आपले जे कोणी कस्टमर्स असतात दे ऑल्सो फील की ब्रँड वरती कुठेतरी असा चुकीचा परिणाम होतो. मग हे सगळं न करता आपण जर आपल्या जे कंप्लायन्सेस आहेत तर वेळच्या वेळी आपण जर त्या पूर्ण केल्या तर नॅचरली तुमचा बिझनेस स्मूथ रन होऊ शकेल. आता हे करत असताना तुम्हाला तुमचं स्वतःचं पॅन कार्ड आहेच आहे, त्याच्याबरोबर तुमचं जर पार्टनरशिप असेल तर त्याचं पार्टनरशिपचं पॅन कार्ड हे वेगळं असतं. नंतर आधार कार्ड आहेच आहे, नंतर ते उद्यम रजिस्ट्रेशनचं तुम्हाला तेही सांगितलं. आणि ऍड्रेस प्रूफ म्हणजे तुम्हाला तुमचा जो बिझनेस आहे स्वतःचा जर तुमच्या ऑफिस ऍड्रेस हा वेगळा असेल बिझनेस ऍड्रेस म्हणून, तर तुम्हाला त्याचं जर स्वतःचा असेल तर नॅचरली तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड वरती किंवा तुमचं जे काय तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरता त्याचं तुम्हाला द्यायला लागतं. किंवा जर तुम्ही रेंट वरती घेतलेलं असेल तर ते तुम्हाला नो ऑब्जेक्शन त्यांच्याकडून घ्यावं लागतं आणि तुम्हाला त्याच्याप्रमाणे ते सबमिट करायला लागतं. नंतर आताला जेव्हा तुम्ही OPC किंवा LLP वगैरे करत असाल तर याच्यामध्ये ट्रेडमार्क हे खूप महत्वाचं असतं. आता या ट्रेडमार्क मध्ये तुम्हाला नॅचरली तुमचा जो काही लोगो असेल, तुमचं जे काय तुमचं इमेज असेल, तुमचं सिम्बल असेल किंवा एखादा काहीतरी समथिंग डिफरंट जर तुमच्या कंपनीचं असेल तर नॅचरली तुम्हाला त्याचं ट्रेडमार्क रजिस्टर करून मिळतं की जे बाकीचे कोणी ते तुमचं वापरू शकत नाही. त्याच्याच बरोबर असं असतं की आता कॉपीराईट म्हटलं, हे कॉपीराईट कोण करू शकतं तर कॉपीराईट हे नॉर्मली ऑथर्स असतात किंवा जे काही आर्ट रिलेटेड काही गोष्टी करत असतात तर त्यांना हे कॉपीराईट मिळत असतं. आणि ट्रेडमार्क म्हटलं की नॅचरली तुमच्या कंपनीसाठी असतं. आणि पेटंट म्हटलं की तुमचं जर का एखादं जर इन्व्हेन्शन होत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं कुठेतरी पेटंट प्रोटेक्शन हे तुम्हाला करावं लागतं की हे तुम्ही जे काय इनोव्हेट केलेलं आहे, इन्व्हेन्शन केलेलं आहे, हे तुम्ही कमर्शियली तुम्ही विकताय आणि त्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. कॉम्पिटिटर्स ते तुमची कॉपी नाही करणार. तर याच्यासाठी ते एक प्रोटेक्शन असतं. पण हे सुद्धा विचार करून करा, याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला बारीकसा जरी तुम्हाला फरक केला तरी सुद्धा ते पेटंट जे आहे तुमचं
ते एखाद वेळेस तुम्हाला त्याचा उपयोग पुढे होऊ शकणार नाही. म्हणून सगळ्याचा विचार करून करा. नंतर तुमचं एक फायनान्शियल फॉर्मलायझेशन असतं, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला करंट अकाउंट उघडायला लागतो, जो सगळ्यांनी तुम्ही केलेलाच असेल. तुमचे अकाउंट्स असतील, तुमचे काही इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील ते वेळच्या वेळी भरायला लागतात. अकाउंट्स करत असताना तुमचं मे बी कॅश बुक असेल, तुमचं कॅश फ्लो असेल, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ह्या सगळ्या गोष्टींचं वेळच्या वेळी मगाशी जसं म्हटलं, जरी तुम्हाला हे ऑडिटेड करून तुम्हाला पुढे पाठवायचं नसलं तरी सुद्धा तुम्हाला मॉनिटर करण्यासाठी म्हणून तरी तुम्ही ते करा. आणि नंतर इन्कम टॅक्स रिटर्न्स हे वेळच्या वेळी भरायला लागा. आता खूप वेळेला म्हणजे मला आताच्या जर नवीन जनरेशनच्या लोकांना असं सांगायचंय की हे जे काय रिटर्न्स असतील ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू ऑन युअर ओन तुम्ही जरा शिका आणि तुम्ही रिटर्न्स भरायला जरा शिकून तुम्ही चालू करा. काही वेळेला 1-2 वर्ष तुम्हाला कोणाच्या तरी अंडर हे काम करायला लागेल, पण नंतर इन द लॉंग रन हे तुम्हाला वर्षातून एकदा करायचं असतं आणि तुम्हाला एक नॉलेज म्हणून तुम्हाला मिळतं आणि त्याच्यामधून तुम्हाला काही डिसिजन्स घेण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि मग आता डिजिटायझेशन मध्ये तुम्हाला माहितीये की आता सगळंच तुमचं ऑनलाईन सगळ्या बँकेच्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला आता या वर्षभरामध्ये आपण किती बँकांकडे गेलो, काही जरूर पण वाटली नाही. तुमचं जे काय फंड मॅनेजमेंट असेल, तुमचे फंड ट्रान्सफर्स असतील, तुमच्या स्वतःच्या बँकांचे सुद्धा ऑनलाईन तुम्हाला काही फिक्स डिपॉझिट्स करायचे आहेत किंवा ट्रान्सफर्स करायचे आहेत, नंतर तुमचं मनी मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज सुद्धा ह्याच्यामध्ये आलेले आहेत, सिक्युरिटीज वगैरे. तर त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला हळूहळू, जर तुमच्याला थोडीशी कॉमर्स बॅकग्राऊंड नसेल तर मुद्दाम ह्या फायनान्ससाठी एक छोटासा कुठेतरी तुम्हाला कोर्स करता आला किंवा एखादी पुस्तकं वाचून काही करता आलं तर तेवढ्या गोष्टी मात्र माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या गोष्टी फायनान्स रिलेटेड ह्या शिका आणि कुठलीही गोष्ट शिकलेली वाया जात नाही. आणि त्याच्याच बरोबर जे कॉमर्सची लोक असतील तर त्यांनी थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज हे थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये जरा अभ्यास करायला पाहिजे. कारण काय होतं, खूप वेळेला डिग्री मिळते पण प्रॅक्टिकल तुम्ही जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत कशा करायच्या त्या. तर तसं म्हटलं तुम्हाला NEFT आहे, RTGC आहे, RTGS आहे, IMPS आहे, इमिजिएट पेमेंट, नंतर UPI, ह्या सगळ्याचं थोडंसं एक बॅकएंड काम चालतं कसं ह्याचा पण विचार करा. आणि त्याच्याच बरोबर सायबर सिक्युरिटी वगैरे सुद्धा ज्या गोष्टी आहेत, खूप वेळेला आपण व्हॉट्सअपवरती किंवा आपल्या फ्रेंड्स सांगत असतात की अरे असं झालं, त्यांचं तसं झालं, त्यांचे एवढे पैसे गेले. मग ह्याच्या मागे आपण व्हॉट नॉट टू डू ह्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला प्रोटेक्ट कसं करायचं, म्हणजे अगदी सायबर सिक्युरिटी म्हणून असा मोठा मी तुम्हाला सब्जेक्ट शिका म्हणणार नाही, पण त्याच्यामधले थोडेसे जे बारकावे असतात ना हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत. काय करू नये, OTP कसा शेअर करू नये, आणि कोणी काही तुम्हाला प्रश्न विचारले तर त्या प्रत्येकाचं आता बॉडी लँग्वेज नाही पण व्हॉइस लँग्वेज वरून तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली ही व्यक्ती जेन्युइन आहे का तुमच्याकडून काहीतरी त्याच्यामध्ये फ्रॉड करण्यासाठी म्हणून ते विचारते. ह्या सगळ्याचा जरा विचार करा. तर हे सगळं बिझनेस लोन बद्दल मी सांगितलं. तर आता आपल्याकडे दे आसराचे प्रकाश आहेत, तर ते तुम्हाला फंडिंग रेडीनेस असेसमेंट ही कशी करायची हे तुम्हाला आता ते थोडंसं समजून सांगणार आहेत. आणि हे झाल्यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. प्रकाश, मी माझं टॉप शेअर करते. थँक्यू मॅम. थँक्यू गोपटे मॅडम. जसं आपण सुरुवातीला म्हणलं हे सेशन इंटरॅक्टिव्ह असणार आहे. मॅडमनी त्यात सगळं सांगितलं. फंडिंग रेडीनेस म्हणजे काय, त्यासाठीचं तयार केलेलं हे टूल आहे. आपली ही सेल्फ असेसमेंट करून रिपोर्ट्स आपल्या ईमेल आयडी वरती येतील आणि त्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन एरिया असतो. रेड एरियामध्ये इम्प्रुव्हमेंट, तो रिपोर्ट इंटरेस्टिंग असतो, तुमच्या माहिती करता आणि फ्युचर ग्रोथ करता उपयोगी असतो. जरूर उघडून बघा. प्रकाश विल टेक यू थ्रू द टूल. इथल्या इथे पण तुम्ही ते टूल लगेच भरू शकता, म्हणजे मग प्रश्न मॅडम कडे लगेच आणता येतील. प्रकाश, ओव्हर टू यू.
थँक्यू वैशाली. ओके, जसं आता वैशालीने सांगितलं त्याप्रमाणे मी चॅट बॉक्स मध्ये एक लिंक पाठवत आहे आणि आता मी माझं स्क्रीन शेअर करतो सो दॅट आपल्याला ते कसं करायचं आहे. तुम्ही त्या लिंक वरती जर क्लिक केलं, तुम्हाला सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय. प्रकाश. दिसतोय. जस्ट अ मिनिट. सो समोर ही जी लिंक दिसते त्या लिंक वरती तुम्ही फक्त क्लिक करा. ह्याच लिंकचा वापर करून क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे काही टूल आहे ते व्यवस्थित भरता येईल. हे जे टूल आहे हे भरण्यासाठी अक्षरशः 2 ते 5 मिनिटाचाच आपल्याला वेळ लागतो. तुम्ही आता माझ्या बरोबर सुरू केलं तर लक्षात येईल. सो आता आपण एक्झिस्टिंग बिझनेस ओनर्स आहात म्हणून मी एक्झिस्टिंग बिझनेसनी सुरुवात करणार आहे. सो फंडिंग रेडीनेस अनालिसिस इन 2 मिनिट्स तो कसा करायचा ते आपण बघूया. आपण या लिंक वरून या पेजवर आला असाल तर इथे एक्झिस्टिंग बिझनेस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या बिझनेसची आयडिया तुम्ही इथे लिहू शकताय. म्हणजे जर समजा आता माझं फूड शॉप असेल, स्नॅक सेंटर असेल तर त्या पद्धतीने मी इथे जी काही आयडिया आहे ती देऊ शकतो. समजा माझं बुकचं स्टोर आहे किंवा बुक शॉप आहे, सो मी लिहिणार बुक शॉप. आता किती वर्ष झाले मी काम करतोय, आयदर इथे 2 ऑप्शन्स दिलेत, लेस दॅन 2 इयर्स और मोर दॅन 2 इयर्स. हे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे नेक्स्ट म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील, ज्या क्वेश्चन्सची आन्सर्स येस नो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यायची आहेत. आता क्वेश्चन्स प्रत्येकाने थोडं नीट वाचून त्याप्रमाणे हे करा. मी प्रत्येक क्वेश्चन वाचून माझे मी आन्सर्स देणार आहे, जे आन्सर्स तुम्ही तुमच्या विषयीचे देऊ शकता. ठीक आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज अबाउट, डू यू हॅव युअर पर्सनल KYC डॉक्युमेंट्स सच ॲज पॅन कार्ड, आधार कार्ड अँड ऍड्रेस प्रूफ. आपल्याकडे हे जर या तिन्ही गोष्टी असतील तर यस तिथे द्या. सेकंड, डू यू हॅव अ पॅन कार्ड फॉर युअर बिझनेस. आता इथे त्यांनी इथे एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, फॉर दोज अदर दॅन प्रोप्रायटरशिप कन्सर्न्स. म्हणजे आपली जर प्रोप्रायटरशिप कन्सर्न नसेल, LLP कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं जर असेल तर त्यावेळेस आपण हे करू शकतो. पण मी अज्युम करतोय की माझी प्रोप्रायटरशिप कन्सर्न आहे म्हणून मी आय हॅव अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न या आन्सर वरती क्लिक करणार आहे. डू यू हॅव द ऍड्रेस प्रूफ ऑफ युअर बिझनेस. मग आता ऍड्रेस प्रूफ काय असू शकतो, रेंट अग्रीमेंट, ओनरशिप डॉक्युमेंट लाईक इंडेक्स 2, लेटेस्ट प्रॉपर्टी टॅक्स, टॅक्स पेड रिसिट एक्सेट्रा. सो त्यातली जी आहे तो तुम्ही येस तिथे देऊ शकता, येस और नो. Do you have the necessary registration, licenses, permissions that are applicable to the business, such as Shop Act, FSSAI for food, PR license? Yes. माझ्याकडे शॉप ऍक्ट आहे आणि यातलं जर आपल्याला ऍप्लिकेबल होत नसेल तर आपण नॉट ऍप्लिकेबल टू माय बिझनेस ऍक्टिव्हिटी सुद्धा देऊ शकतो. आता डू यू हॅव युअर बिझनेस फॉर्मेशन डॉक्युमेंट्स फॉर अदर दॅन प्रोप्रायटरशिप कन्सर्न्स. अगेन मी इथे देणार आय हॅव अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. पण तुमची पार्टनरशिप डीड किंवा कंपनी असेल किंवा LLP असेल तर त्याप्रमाणे तुम्ही येस म्हणून आन्सर देऊ शकता. आता डू यू हॅव अ उद्यम रजिस्ट्रेशन. येस, आय हॅव टेकन अ उद्यम रजिस्ट्रेशन. डू यू हॅव अ GST रजिस्ट्रेशन इफ ऍप्लिकेबल टू बिझनेस. यू कॅन से नो. आता आपण घेतलेलं नाहीये, पण तुमच्या बिझनेसला नॉट ऍप्लिकेबल असेल तर तुम्ही नॉट ऍप्लिकेबल म्हणून सुद्धा आन्सर देऊ शकता. आय जस्ट से नो. डू यू हॅव अ बँक अकाउंट. यू कॅन से येस. डिड यू फाइल द ITR फॉर युअर बिझनेस फॉर द प्रिव्हियस इयर. यू कॅन से येस. जर आपण नसेल फाईल केला तर तुम्ही नाही म्हणू शकता. Do you have the financial statements of your business for the last financial year? आता financial statements means
बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असे जर आपल्याकडे असतील तर तिथे तुम्ही येस म्हणा, नसेल तर नाही. आणि जर तुमचा बिझनेस जो काही आहे तो लेस दॅन 6 मंथ्स असेल तर तसं तुम्ही क्लिक करू शकता. एकदा सगळे क्वेश्चन्स कंप्लीट झाले की मगच तुम्ही नेक्स्ट यावरती ऑप्शन वरती क्लिक करू शकता. समजा नेक्स्ट ऑप्शन क्लिक नाही झाला याचा अर्थ तुमचं कुठला तरी प्रश्नाचं उत्तर देणं राहिलं आहे, तर तेवढा उत्तर देऊन तुम्ही तिथे क्लिक करून पुढे येऊ शकता. आता क्रेडिट वर्दीनेसच्या संदर्भात जर आपण बघितलं तर यामध्ये डिड यू टेक एनी सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड लोन इन द पास्ट अँड पेड ऑर पेइंग बॅक ऑन टाइम, म्हणजे तुम्ही प्रिव्हियसली कुठलं लोन घेतलं आहे आणि ते तुम्ही रेग्युलरली पेड केलं होतं किंवा आता पेड करत आहात. सेकंड, डू यू रिपे एक्झिस्टिंग लोन रेग्युलरली, आता तुमचं एक्झिस्टिंग लोन काही जर चालू असतील तर आणि ते रेग्युलर रिपे करत असाल तर येस आहे, नसतील तर तुम्ही नो म्हणू शकता, म्हणजे तुम्ही रिपे व्यवस्थित करत नसाल तर. आणि तुमचे लोनच नाही आता काही तर तुम्ही सांगू शकता नो, आय डोंट हॅव एनी एक्झिस्टिंग लोन. ठीक आहे. आर द लोन्स वेअर यू हॅव गिव्हन अ गॅरंटी रेग्युलरली रिपेड, तुम्ही कोणाचेही गॅरंटर असाल, हाऊसिंग लोन असू दे, पर्सनल लोन असू दे, एज्युकेशन लोन असू दे, तर तो व्यक्ती व्यवस्थित ते भरत त्याचे हप्ते EMI पे करत आहे का. आणि जर तुम्ही जर कोणाला गॅरंटर नसाल तर तिथे आय एम नॉट अ गॅरंटर फॉर एनी लोन्स, व्यवस्थित रिपे होत असतील तर येस म्हणा, होत नसतील तर नाही म्हणा. प्लीज नोट, ह्याच्यामध्ये तुम्ही आन्सर हे करेक्ट द्या सो दॅट तेवढा चांगला रिपोर्ट तुम्हाला व्यवस्थित मिळेल. डू यू रेग्युलरली पे क्रेडिट कार्ड बिल्स? आय डोंट यूज क्रेडिट कार्ड. In the last 6 months, did you apply for a loan and was the loan approved? I have not applied for any loans. तुम्ही अप्लाय केलं असेल, अप्रूव्ह झालं असेल तर येस म्हणा, अप्लाय नसेल केलं तर आय हॅव नॉट अप्लाइड फॉर लोन्स आणि अप्रूव्ह नसेल झालं तर नो म्हणा. कॅन यू रेज मार्जिन मनी? येस. कॅन यू प्रोव्हाइड अ गॅरेंटर्स फॉर द लोन? आपण जर गॅरेंटर्स देऊ शकणार असू तर येस म्हणू शकता. इफ रिक्वायर्ड कॅन यू प्रोव्हाइड अ कोलॅटरल सिक्युरिटी? माझ्याकडे कुठलीही कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे एखादी आपल्याला जागा असेल, एनी प्रॉपर्टी असेल, घर असेल, काही FD रिसिट असतील तर त्या आपल्याला देता येत असतील तर तुम्ही येस म्हणा, तिथे नसेल तर नाही म्हणू शकता. डू यू हॅव अ सफिशियंट कॅश टू सेटल डे टू डे अँड लॉंग टर्म पेमेंट्स लाईक सॅलरी, रेंट, EMI? येस, आय डू हॅव. नेक्स्ट, आता डिजिटायझेशनच्या संदर्भात इथे 2 महत्वाचे प्रश्न आहेत आणि थोडेसे नीट वाचून घ्या. डू यू यूज अ डिजिटल पेमेंट मोड लाईक इंटरनेट बँकिंग अँड UPI? जर आपण वापरत असू तर येस म्हणू. डू यू यूज एनी ऍप, सॉफ्टवेअर, एक्सेल शीट्स टू रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन? या दोघांमधला एक डिफरन्स लक्षात घ्या. UPI पेमेंट्स वरती तुम्हाला हिस्ट्री वगैरे मिळते, पण बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही एखादी सॉफ्टवेअर, एक्सेल शीट वापरत असाल तर त्याचं आन्सर इथं द्या, कारण की ते ट्रान्झॅक्शन परचेस होता, सेल होता, हे लक्षात आलं पाहिजे, यासाठी हा स्पेसिफिक प्रश्न दिलेला आहे. सो आपण जर वापरत असाल, असं काही मेंटेन करत असाल, डिजिटली मेंटेन करत असाल तर येस म्हणून उत्तर द्या. आता डन झाल्यानंतर इथे पुढे तुम्हाला एक असं येईल की फंडिंग रेडीनेस इज कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन युअर रिस्पॉन्सेस टू द क्वेश्चन्स. प्लीज कन्फर्म युअर रिस्पॉन्स. जेव्हा तुम्ही कन्फर्म यावरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ही विंडो येईल. इथे तुमच्याविषयी माहिती द्यायची आहे. फर्स्ट नेम, तुमचा फोन नंबर, प्लीज मेक शुअर की तो 10 डिजिट्स असेल. ईमेल ID, तुमच्या बिझनेसचं जे काही नाव असेल, बिझनेसचा तुमचा एखादी सेक्टर जो काही आपला असणार आहे त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता.
आता इथे मला समजा 50,000 ते 2 लाख या दरम्यानची एखादी अमाऊंट मला लोन म्हणून घ्यायची आहे. 1 लाख रुपये असेल, 1.5 लाख असेल, त्याप्रमाणे मी इथे ऑप्शन चूज करू शकतो. वेगवेगळे ऑप्शन्स इथं दिलेले आहेत. तर त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करून इथे आय ऍग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स अँड ऑथराइज देअसरा अँड देअसरा पार्टनर्स टू कॉन्टॅक्ट मी ऑन द नंबर प्रोव्हाइडेड. दिस विल बी ओव्हरराइड द रजिस्ट्री ऑफ डीएनसी अँड एनडीएनसी. जेव्हा तुम्ही हे सगळं केल्यानंतर गेट रिझल्ट वरती क्लिक कराल, एकदा सक्सेसफुल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला असं थँक्यू पेज दिसेल. कॉंग्रॅच्युलेशन्स, वी हॅव सेंट यू द फंडिंग रेडीनेस असेसमेंट रिपोर्ट. तुम्ही जो ईमेल आयडी सेंड हे केलेला होता, तिथे दिलेला होता, त्याच्यावरती तुम्हाला ईमेल येतो. मी तुम्हाला फक्त माझा एक ईमेल दाखवतो. आता तो रिसीव्ह झाला असेल आपल्याला. इथे दिसतोय आपल्याला ग्रीटिंग्स फ्रॉम देअसरा फाउंडेशन असा एक ईमेल आपल्याला आला असेल आणि त्याच्या आत आपला हा असा फंडिंग रेडीनेस रिपोर्ट असेल. तो तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. ओके, जर आपलं फंडिंग रेडीनेस असेसमेंट करून झालं असेल तर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया. फक्त याच्या अगोदर माझी एक वैशालींना रिक्वेस्ट होती की जर आपल्या काही लोकांचं जर रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर त्यांना फक्त एकदा परत सांगू शकतो आपण. आम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घेतली होती. काही जणी उशिरा जॉईन झाल्या. ही लिंक आहे त्याची. पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं नसेल त्यांनी रजिस्टर करा, म्हणजे मग तुम्हाला पुढचे अपडेट्स जे काही आत्ताचे प्रकाशनी भरून घेतलं त्याच्या पुढचे अपडेट्स जे असतील ते मिळत राहतील. अगदी सोपं रजिस्ट्रेशन आहे. फक्त नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आपल्याला घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही पटकन रजिस्ट्रेशन करून टाकू शकता. इथे फक्त नाव घालायचं आहे, फोन नंबर घालायचा आहे, ईमेल आयडी घालायचं आहे, बिझनेसचं लोकेशन, पिनकोड नंबर घालायचा आहे, बिझनेसचं नाव घालायचं आहे आणि सेक्टर घालून आय ऍग्री म्हणायचं. इतकं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि तुम्हाला हे पुढचे अपडेट्स जे प्रकाशने सांगितलेला रिपोर्ट वगैरे येणार आहे दॅट विल कीप कमिंग टू यू. म्हणून जरूर रजिस्ट्रेशन करा. मॅडम, ओव्हर टू यू. आपण Q&A कडे जाऊ शकतो. कुणाला काही प्रश्न असतील तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट व्हा, एनिथिंग. हे जे दोन्ही फॉर्म्स तुम्ही एक तर तुमचा याचाच होता म्हणजे आपल्याबद्दलचा फॉर्म होता, पण नंतरचा जो तुम्ही भरलात तो फारच चांगला फॉर्म होता रिअली. थँक्यू. आणि त्यामुळे प्रकाश सर, वैशाली मॅडम ऍज वेल एज डॉक्टर गोपटे मॅडम, तुम्ही पण जे म्हणजे अगदी छान मनापासून बोललात आणि त्यामुळे सगळ्यांनाच ते भावलं, रादर आय शुड से. आणि MSME बद्दल पण बोललात आणि तुम्ही जे वेगवेगळं सांगितलं, कॉपीराईट नंतर ट्रेडमार्क, हे सगळ्यांच्या त्या लोकांना आम्ही बोलवून आमच्याकडे भाषणं झालेली आहेत. इवन म्हणजे खूपच तुम्ही सगळंच म्हणजे खूप सुंदर झालं आजचं. म्हणजे रादर फर्स्ट टाइम एवढं फायनान्सशी रिलेटेड चांगलं बोलणारी व्यक्ती मी बघितली ज्योती मॅडम. आणि तुम्ही तर त्याच्यात PhDच आहात, परंतु इतकं मी ऍक्च्युली टू बी फ्रँक विथ यू, वी आर रिअली गुड फ्रेंड्स, पण इतकं शांतपणे मी पण ऐकलेलं नव्हतं तुझं कधी. त्यामुळे आय विल डेफिनेटली गेट बॅक टू यू. आणि आता हे वैशाली मला याचं रेकॉर्डिंग दिलंस तर आम्ही म्हणजे नंतर वी विल बी एबल टू पुट इट ऑन आवर युट्यूब चॅनल. रेकॉर्डिंग देईन मॅडम. आणि माझा नंबर मी टाकलाय, कारण दोघ्या तिघांनी प्रकाश किंवा ज्योती मॅडमचे नंबर मागितले. कुठल्या कामासाठी प्रकाशकडे जायचं, कुठल्या कामासाठी मॅडमकडे जायचं असं मी सांगू शकेन नीट. बरोबर आहे. आणि मॅडम गोपटे मॅडम, मला हॅपी टू शेअर विथ यू, आमच्याकडच्या जवळजवळ सगळ्या ब्रांचेस बऱ्याच आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये अंजू म्हणून आहे, ती पुण्यातली आहे. नंतर उषाताई या नाशिकहून आल्यात. मुद्दामून नावं का घेते,
ओके. नंतर मगाशी आपल्याकडे वेगवेगळ्या ब्रांचेस पण आहेत, म्हणजे त्या तुला एखाद वेळेस म्हणजे वैशालीला सांगून त्यांच्या ब्रांचेस मध्ये पण आपल्याला वी कॅन हॅव द मीटिंग आफ्टरवर्ड्स. कारण हो. ब्रांचेस मधल्या सगळ्या जणी येतातच असं नाही. सो वी कॅन हॅव द डिफरंट मीटिंग अगेन विथ द ब्रांचेस. म्हणजे त्याच्या ब्रांचेस मध्ये आता आमची पार्ला ब्रांच इज डुईंग व्हेरी वेल. ती गौरी होतीच, वाशीची आमची ही होतीच. तर असे वेगवेगळे ब्रांचेस आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मुद्दाम सांगते, एक आमची डॉक्टर मॅडम आहे, शी इज फ्रॉम मुंबई, म्हणजे दादर मधलीच आहे, अंजली तायडे म्हणून. बिंग अ डॉक्टर, शी इज अ बिझनेस पर्सनॅलिटी. सो आय एम रिअली हॅपी अंजली ताई तुम्ही आलात, कारण आय नो यू आर व्हेरी बिझी बट स्टील यू आर देअर टुडे. सो आणि खरंच चांगली एक उद्योगिनी आहे ती, म्हणून तिचं नाव मुद्दाम घेतलं मी. तसं आमची तू मगाशी कोणीतरी म्हटलं गौरी, म्हणजे मुद्दाम का सांगते, गौरी ही पार्ल्याची हेड आहे, ब्रांच हेड. पण गौरीने आता या पॅन्डेमिक मध्ये खूप चांगला एक सिस्टीम बसवली, कारण यू कॅन गो आउटसाइड. सो 25 ते 30 बायकांना तिने एकत्र केलं आणि पार्ल्यासारख्या ठिकाणी 25 सोसायटीतून त्यांनी मार्केटिंग केलं आणि एव्हरीबडी गॉट अ व्हेरी गुड सेल. म्हणजे मार्केटिंगची पण एक सिस्टीम असते, तर ती पण तिने बसवली. आणि त्याच्यामध्ये द वन हू इज गोइंग टू सेल द प्रोडक्ट, त्या सेलिंग करणाऱ्या कोणत्याही बाईला 20%, म्हणजे आपण जेव्हा ब्रेड सुद्धा विकत घेतो ब्रेडवाल्याच्या दुकानातून, त्याला 2 रुपये जातातच. सो लाईक दॅट 20% विल गो टू दॅट लेडी, द वन हू इज गोइंग टू सेल द प्रोडक्ट. आणि 10% विल रिमेन विथ द ऑर्गनाइज, म्हणजे तिच्या पार्ला ब्रांचला. कारण आता ते छोटे आहेत, पण पुढे पगारी नोकर ठेवायचे झाले तर पैसे पाहिजेत त्या पगारी नोकर द्यायला, म्हणून त्यांनी 10% त्यांच्याकडे ठेवले. अशा तऱ्हेने पण त्यांनी केलं. तसं आणखीन एक मुद्दाम सांगते की आता औरंगाबादचे आहेत की नाही आय डोंट नो, पण आहेत बहुधा औरंगाबादचे. आता दुसऱ्या लाटेमध्ये इतकी प्रचंड लाट होती औरंगाबादला, तर तिथल्या एका बाईंना ऑर्डर मिळाली, म्हणजे ऑफकोर्स बेसिकली त्यांनी पण यांनी औरंगाबादच्या ग्रुपनी आय शुड से ग्रुप नी फक्त डबे देऊन 100 रुपयाचा एक डब्बा असं देऊन त्यांनी जवळजवळ 50 लाखाचा सेल खेचलेला आहे जवळजवळ. आणि 2 महिने आता, दॅट इज मेन थिंग, की म्हणजे पिंजून काढला औरंगाबाद. ऑफकोर्स त्या काही सगळ्या काही फूडशी रिलेटेड नव्हत्या, पण व्हॉट आय टोल्ड देम की ऍज यू आर इन टू दिस लाईन, 6 बायकांनी तरी कंटिन्यू करा आणि हा बिझनेस शुड रन. कारण दोज हू आर काही स्टुडंट्स असतील, काही आजी आजोबा असतील, काही फक्त नवरा नोकरीच्या निमित्ताने आला असेल, ज्यांना गरज आहे डब्याची, त्यांना तुम्ही 6 जणींनी तरी एकत्र राहा. 14 जणी त्या होत्या, पण त्यांनी 50 लाखाचा सेल 2 महिन्यामध्ये औरंगाबाद पिंजून काढली. अशा तऱ्हेने गरज म्हणतात ना, तसं त्यांनी व्यवसाय केला. आणि औरंगाबादमध्ये आमचं दुकान पण आहे, इवन वी हॅव गॉट अ शॉप इन विलेपार्ले. अशा तऱ्हेने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि वी डोंट चार्ज एनिथिंग टू एनीबडी, दॅट इज द मेन थिंग. मिनल, तुझं काम खूप सुंदर आणि किती मोठं आहे, प्रत्येकाचा विचार करून करत असतेस. किती वर्ष चाललंय तुझं हे? काय आहे, चांगली माणसं मिळणं हे पण एक हे असतं ना. आमच्या ऑल ब्रांचेस आर रिअली वर्किंग व्हेरी हार्ड, आणि त्यामुळे शेवटी टीम वर्क म्हणतात तसं. तर म्हणजे तू जसं मगाशी सांगितलं 5C, तसं आमच्या टीम वर्क मध्ये मी नेहमी म्हणते टार्गेट, एफर्ट्स, एम आणि मोटिवेशन, मनी, ऑल 7 M's. सो टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यामुळे अशा तऱ्हेने आम्ही 25 वर्ष सातत्याने काम करतोय. आणि आता आमचं ऑडिओ बुक आहे, वी डोंट कम विथ द प्रिंट मीडिया. मला वाटतं काल मी तुला पाठवलंय, आता पुढचं पण पाठवत. आणि मी वैशालीला पण पाठवलं. वैशाली, थँक्यू सो मच. आता खरं सांगायचं तर Thank you, आमची उद्योगिनीतली कोणीतरी वोट ऑफ थँक्स करते. सॉरी, आज मी नाही, काही कोणाला हरकत नाही, मॅडम. सगळ्या उशिरा आल्या त्यामुळे विचारत बसले नाही. मी म्हटलं, आणि आज ज्योती इज माय व्हेरी क्लोज फ्रेंड, म्हटलं ज्योतीचं इतकं मनापासून छान बोलली, तर रिअली थँक्यू. आणि मस्त झालं एकदम. मिनल मॅम, मी 2 मिनिटात वोट ऑफ थँक्स करते. मी मोमेंट 1 पासून आहे या मीटिंग मध्ये. कर मॅडम, कर. सॉरी. राईट. सो
जी माहिती दिली लोन प्रिपेअर्डनेस साठी ती खूप उपयोगाची होती आणि ती फक्त लोन प्रिपेअर्डनेसची नव्हती, ती इंडिव्हिज्युअली ऍज अन एंटरप्रेन्युअर आम्ही काय प्रिपेअर केलं पाहिजे आणि बॅकएंड पण काय आमचा अकाउंटिंग रिलेटेड काय गोष्टी आम्हाला माहिती पाहिजेत, मे इट बी प्रोप्रायटरी कन्सर्न और मे इट बी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पण इंडिव्हिज्युअली सुद्धा स्वतःचे अकाउंटिंग फायनान्सेस कसे असले पाहिजेत ह्याची पण माहिती तुम्ही दिलीत. त्या सगळ्याचा खूप फायदा झाला. सो थँक्यू सो मच. आणि प्रकाश सरांनी नंतर जो फॉर्म भरून दिला तर तो आम्ही घेतलाय भरून म्हणजे ऑफकोर्स. आणि या पद्धतीने स्वतःच्या बिझनेस प्लॅनचा विचार करायला पाहिजे. हा विचार पण मला वाटतं खूप महत्वाचा आहे. आत्ताच्या उद्योगिनी करत राहतात काम, पण लॉंग टर्म विजन 5 वर्षांनी मी कुठे असणार आहे किंवा 10 वर्षांनी मला काय लागणार आहे याचा विचार आज केला तर तो प्रिपेअर्डनेसचा खरा अर्थ आहे. तर तो पण या सेशन मधनं लक्षात आला. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. खरंच छान बोलली सर. you. Thank you. And we will definitely meet again.